अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील आदिवासी बांधव व मका उत्पादक शेतकऱ्यांची सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांच्या नेतृत्वात आजपासून परतवाडा येथून पायदळ पदयात्रा सुरू झाली आहे। 6 दिवसाचा पायदळ प्रवास करत शेकडो आदिवासी बांधव नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे। मका पिकाला 2400 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, लाकूड कामगारांचे प्रमाणपत्र आदिवासी बांधवांना द्यावं यासह पाणी, वीज, रस्ते, अन्य मूलभूत सुविधांसाठी सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनावर हा पायदळ मार्च धडकणार असून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे। तब्बल 190 किलोमीटरचा पायदळ प्रवास करत आदिवासी बांधव शेतकरी नागपुरात 6 दिवसानंतर दाखल होणार आहे आणि आठवड्याभरात लोकांच्या खात्यामध्ये तरी पैसे मिळावा म्हणून आम्ही पदयात्रा करत आहोत। मेळघाट आणि अचलपूर परिसरातील आदिवासी व अन्य समाजाच्या बांधवांनी मोठ्या प्रमाणात यंदा मकाचं पीक घेतलेलं आहे। त्या मका पिकाला केंद्र शासनाने ठरविल्याप्रमाणे 2 जूनच्या पत्राप्रमाणे 2400 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचसोबतच त्या मका पिकाची नोंदणी करणं, खरेदी करणं, त्याचा मोबदला देणं, खरेदी करण्याची मर्यादा वाढवणं, त्याच्यातल्या टेक्निकल अडचणी दूर करणं आणि या शेतकरी बांधवांना न्याय देणं। त्यासोबतच मेळघाट व अचलपूर परिसरातील लाकूड कामगार आहेत, त्यांनी बरेच वर्ष वन विभाग यांच्यासोबत काम केलं आहे, त्यांना त्यांच्या कामाचा पुरावा पाहिजे। गेल्या वर्षभरापासून ते वन विभागाच्या चक्रा मारत आहेत। मेळघाट आणि अचलपूर परिसरामध्ये जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डसाठी लागणारी जी फी आहे ती नियमाप्रमाणे घेण्यात येत नाही आहे। लोकांना सर्रास लुटल्या जात आहे। नियमाप्रमाणे फी घ्यावी असा आग्रह आहे, परंतु ते लोक काही ऐकत नाही। इतर जे ऑनलाईन कागदपत्र आहेत त्याच्यासाठी पण मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात, नियमाप्रमाणे फी घेतली जात नाही। ज्या लोकांना वन जमिनीवर शेती केली होती त्या शेत जमिनीचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे, मात्र त्याचा सातबारा देण्यात यावा। मोठ्या प्रमाणात लोकांनी वन अधिकार कायद्यासाठी अर्ज दाखल केले आहेत, त्याची गेल्या अनेक दिवसापासून बैठक नाही होत आहे। मेळघाटमधील जो समाज आहे विविध सुविधेपासून वंचित आहे। मेळघाट परिसरामध्ये मेळघाटच्या कल्याणासाठी प्रकल्प अधिकारी यांची जी नेमणूक केल्या 3 वर्षासाठी करावी। मेळघाटमधल्या बऱ्याच लोकांनी काही मुलांना नागपूरमध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला होता, त्यांना त्यांची कागदपत्र मिळाली नाही, तिथलं कॉलेज त्यांना त्यांचे कागदपत्र देत नाही। अशा विविध गोष्टीसाठी आम्ही समस्यांचं गाठोड घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना भेटायला निघालो आहोत।